मित्रांनो, नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2,25,00,000 लोकांना आपलं संपत्ती कार्ड दिलेलं आहे. तर प्रधानमंत्री स्वामित्व योजनेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2 कोटी लोकांना स्वामित्व कार्ड दिलेलं आहे मित्रांनो. तर बऱ्याच लोकांना प्रश्न पडला आहे की प्रधानमंत्री स्वामित्व योजना नेमकी काय आहे, याच्यामध्ये तुमचं प्रॉपर्टी कार्ड कशा पद्धतीने बनत असतं आणि ज्यांच्याकडे आपल्या मालकीची पूर्वजांपासून जमीन आहे परंतु त्यांच्या नावावरती झालेली नाही, तर तुम्ही स्वामित्व योजनेअंतर्गत आपलं स्वामित्व कार्ड घेऊ शकता त्या जमिनीसाठी मित्रांनो. तर चला तर पाहूया प्रधानमंत्री स्वामित्व योजना संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमधून. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो. आपण अशाच राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या नवनवीन योजनांच्या अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो. मित्रांनो मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वामित्व योजनेअंतर्गत देशातील 65 लाख पेक्षा अधिक संपत्ती कार्डचे वितरण केले आहे. हा कार्यक्रम 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशमध्ये नागरिकांसाठी आयोजित करण्यात आला होता. या राज्यांमध्ये छत्तीसगड, गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मिझोरम, ओरिसा, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. याबरोबर जम्मू काश्मीर आणि लडाखमधील नागरिकांनाही संपत्ती कार्डचं वितरण करण्यात आलेलं होतं. पंतप्रधानांनी या कार्यक्रमाअंतर्गत ऑनलाईन सहभागी होऊन लाभार्थ्यांशी संवाद साधला. या योजनेचा उद्देश म्हणजे ग्रामीण सक्षमीकरण आणि आत्मनिर्भर भारत या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकणे आहे मित्रांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 50,000 पेक्षा अधिक गावांना संपत्ती कार्डचं वितरण केलं. आतापर्यंत 1.53 लाख पेक्षा अधिक गावातील जवळपास 2.25 कोटी संपत्ती कार्ड तयार करण्यात आले आहेत. या योजनेतून ग्रामीण भारताचे सक्षमीकरण करण्याचे महत्त्वाचे काम केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शनिवारी संपत्ती मालकांना 65 लाख पेक्षा अधिक संपत्ती कार्ड वाटण्याचं काम केलेलं आहे. आता भरपूर लोकांच्या मनात प्रश्न असेल की स्वामित्व योजना म्हणजे काय. तर स्वामित्व योजनेची सुरुवात 2 तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी झालेली आहे. ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना घराच्या मालकांचा संपत्ती कार्ड देण्यासाठी ग्रामीण भारताची आर्थिक प्रगती करण्यासाठी हे संपत्ती कार्ड वाटप करण्यात आले आहेत. स्वामित्व योजनेच्या अंतर्गत गावाचे संरक्षण आणि ग्रामीण क्षेत्रामध्ये चांगले तंत्रज्ञानासोबत जमीन मोजणी द्वारे ग्रामीण भागात मोठी प्रगती होत आहे. या योजनेअंतर्गत सरकार अचूक संपत्ती स्वामित्व डेटा एकत्र करत आहे. याद्वारे नागरिकांना स्वामित्व रेकॉर्ड दिला जातो. त्यामुळे जमिनीचे वाद कमी होण्यास मदत होते आणि घरमालकांना आपल्या प्रॉपर्टीचे अधिकृत कार्ड हे मिळत असतं मित्रांनो. आता स्वामित्व योजनेचे फायदे नेमके काय होणार आहे. तर स्वामित्व योजना भारताच्या ग्रामीण सक्षमीकरण आणि प्रशासनाच्या प्रवासात मौल्यवान वाटा निभावणार आहे. ही योजना मालमत्तेचे मुद्रीकरण सुलभ करण्यास मदत करणार आहे. या कार्डच्या आधारे गावातील नागरिक बँकेमध्ये जाऊन कर्ज घेऊ शकतात. याबरोबरच या योजनेच्या माध्यमातून संपत्ती कार्ड दिल्यामुळे संपत्तीचे होणारे वाद कमी होण्यास मदत होते. स्वामित्व योजना ग्रामीण क्षेत्रातील संपत्ती आणि संपत्ती कर चांगल्या प्रकारे मूल्यांकनाची सुविधा उपलब्ध करून देते. आतापर्यंत 2,25,00,000 संपत्ती कार्ड तयार करण्यात आलेले आहे. 10 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेश मिळून 3,17,000 पेक्षा अधिक गावांमध्ये ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेलं आहे मित्रांनो. ही टक्केवारी निवड गावांमध्ये 92% कव्हर करते. आतापर्यंत 1,53,000 पेक्षा अधिक गावांसाठी जवळपास 2,25,00,000 संपत्ती कार्ड हे बनवण्याचं काम केंद्र सरकारने केलेलं आहे. केंद्र सरकारचे स्वामित्व योजना पुडुचेरी, अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, त्रिपुरा, गोवा, उत्तराखंड आणि हरियाणामध्ये संपूर्णपणे लागू झाली आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड राज्यामध्ये आणि काही केंद्रशासित प्रदेशामध्ये पण ड्रोन सर्वेक्षण पूर्ण करण्यात आलेलं आहे. स्वामित्व योजना 24 एप्रिल 2020ला राष्ट्रीय पंचायत राज दिवस या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली आहे मित्रांनो. आता स्वामित्व योजनेचा लाभार्थ्यांना लाभ कशा पद्धतीने मिळणार आहे. तर या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तींना आपल्या संपत्तीचं स्वामित्व प्रमाणपत्र म्हणजेच प्रॉपर्टी कार्ड देण्यात येणार आहे आणि आपल्या जमिनीचा मालक म्हणून प्रमाण मानले जाणार आहे हे प्रॉपर्टी कार्ड. मित्रांनो, आता स्वामित्व योजनेअंतर्गत तुमचं प्रॉपर्टी कार्ड हे डिजिलॉकर सोबत सुद्धा जोडलं जाणार आहे. त्यामुळे तुमचं प्रॉपर्टी कार्ड हे डिजिलॉकरवर अवेलेबल होईल. त्याने तुम्हाला इझिली तुमचं डॉक्युमेंट किंवा प्रॉपर्टीची डिटेल्स इझिली ॲक्सेस करता येणार आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने स्वामित्व योजना आपल्या राज्यात किंवा देशातही वर्किंग करणार आहे मित्रांनो. याचा फायदा अनेक लोकांना मिळणार आहे. ज्यांचे जमिनीचे वाद आहेत तर त्यांचे जमिनीचे वादसुद्धा सुटणार आहे. तुम्हाला
कर्ज घेण्यासाठी लोन घेण्यासाठी खूप अडचणी येत असतात, खूप डॉक्युमेंट्स द्यावं लागतं. परंतु आता तुमच्याकडे स्वामित्व कार्ड असल्याने तुम्हाला मिनिमल डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला लोन उपलब्ध करून देण्याचं काम बँक करतील मित्रांनो. ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या परिवारामध्ये नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही कळेल की स्वामित्व योजना नेमकी काय आहे. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या.